मित्रांनो, हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे बघा, 22 फेब्रुवारीला बीड पोलीस पाटील भरतीचा जो काही पेपर आहे बघा, तो होणार आहे आणि त्यावरती बघा बीड जिल्हा विशेष आपण या ठिकाणी प्रश्न पाहत आहोत. होता होईन तेवढं मी तुमच्यासाठी सहकार्य करून YouTubeला व्हिडिओ टाकत आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला वन लाईनर आणि फास्ट रिव्हिजनसाठी बघा, मी या ठिकाणी प्रश्न घेत आहे. बघा, तुमची यामुळे पटपट रिव्हिजन होणार आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर या ठिकाणी फास्ट रिव्हिजनची अजून एक PDF लागत असेल, त्यामध्ये आपण सगळे विषय इन्क्लूड केलेले आहेत बघा. आत्ताच्या जे काही लेटेस्टच्या चालू घडामोडी त्या सुद्धा आपण यामध्ये टाकलेल्या आहेत. ₹249 ला मित्रांनो ती PDF आहे बघा. जो काही आपला नंबर दिसतोय 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 पाठवायचे आहेत. मी तुम्हाला त्या एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईन आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. कारण की शेवटच्या ओव्हरमध्ये किंवा शेवटच्या बॉलमध्ये सुद्धा मॅच जिंकता येते. तुम्ही म्हणता कमी दिवस आहेत, परंतु शेवटचं जे काही फाईट असते, शेवटचा जो काही पॉवर असतो, तो पूर्ण 2-3 महिन्यात किंवा वर्षभर लागत नसतो तुम्ही लवकरात लवकर फास्ट रिव्हिजन करा. नक्की तुम्हाला याचा फायदा होईल. आणि मित्रांनो, या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या बीड जिल्हा विशेषसाठी एक WhatsApp ग्रुप तयार केला बघा स्पेशल. तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. तर पहिला प्रश्न मित्रांनो, बीड जिल्ह्याची स्थापना केव्हा झाली होती? तर 1 मे 1960ला मित्रांनो बीड जिल्ह्याची स्थापना झाली होती पुढचा प्रश्न आहे बघा, बीड जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे? तर 10,693 चौरस किलोमीटर. पुढचा प्रश्न मित्रांनो, बीड जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? तर छत्रपती संभाजीनगर. बीड जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी कोणती आहे? तर गोदावरी नदी क्षेत्रफळाच्या दृष्टीने बीड जिल्ह्याचा महाराष्ट्रामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर 12वा क्रमांक लागतो. मित्रांनो, पटपट घेत आहे कारण की प्रश्न भरपूर आहेत आणि झाले पण पाहिजेत. बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यामध्ये धनेगाव येथे मांजरा नदीवरती कोणतं धरण आहे? तर या ठिकाणी मांजरा धरण आहे लक्षात आलं? महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्याची ओळख कोणता जिल्हा म्हणून केली जाते? तर ऊसतोड कामगारचा जिल्हा म्हणून केली जाते महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या डोंगररांगा आढळतात? तर बालाघाट डोंगररांगा आपल्याला पाहायला मिळतात. बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? तर मित्रांनो, 6 विधानसभा मतदारसंघ आहेत पुढचा प्रश्न आहे की बीड जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र कोणतं आहे? बीड जिल्ह्याचं प्रशासकीय केंद्र कोणतं आहे? तर बीड शहर आहे मित्रांनो. बीड शहरामधून कोणती नदी वाहते? तर बिंदुसारा नदी वाहते वरून बिंदुसारा समजलं. बीड जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर सीताफळासाठी प्रसिद्ध आहे बीड जिल्ह्याच्या पूर्वेला कोणता जिल्हा आहे? तर परभणी जिल्हा आहे बीड जिल्ह्याच्या पश्चिमेला कोणता जिल्हा आहे? तर अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर जिल्हा आहे बीड जिल्ह्याच्या उत्तरेला कोणकोणते जिल्हे आहेत? तर मित्रांनो, बीड जिल्ह्याच्या उत्तरेला जालना, छत्रपती संभाजीनगर. बीड जिल्ह्यात दक्षिणेकडे कोणते जिल्हे आहेत? लातूर आणि धाराशिव. बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती पंचायत समिती आहेत? तर 11 आहेत नेक्स्ट बीड जिल्ह्यात एकूण जिल्हा परिषदेचे किती मतदारसंघ आहेत? तर मित्रांनो, 60 मतदारसंघ आहेत बीड जिल्ह्यामध्ये टोटल गावाची संख्या जर विचारली तर 1360 गावं याचं उत्तर होईल बीड जिल्ह्यामध्ये 1020 ग्रामपंचायती आहेत. बघा, बोटावर मोजण्याजोगे दिवस आपल्या हातामध्ये राहिले आहेत. अजून सुद्धा आपण हलगर्जीपणा सोडलेला नाही अतिशय चांगल्या जागा सुटलेल्या आहेत एवढ्या जागा बघा या ठिकाणी खूप चांगल्या जागा आहेत. आणि मित्रांनो, ह्या संधीचं सोनं करून घ्या. वेळ फार कमी आहे मित्रांनो. आणि बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी PDF तयार केल्या आहेत मित्रांनो. सर्व विषयाच्या PDF मित्रांनो आपण तयार केल्या आहेत. तुम्ही प्रश्नांची क्वालिटी बघा, आपण कसे प्रश्न बनवलेत आता मित्रांनो, पेपर सोपे येत नाही पहिल्यासारखे. आता पोलीस भरतीची जी काही लेवल असते त्यासारखाच थोडा थोडा पेपर असतोय. सगळ्यांनी लक्ष द्या मित्रांनो, ₹249 पाहू नका. ₹249 आपण कुठं पण पेट्रोलला कुठं पण गेलं तरी चक्कर जरी आणली एखाद्या ठिकाणी तरी पण उडून जातात. परंतु एकदा जर आपल्याला नोकरी लागली तर 100% याचा फायदा होणार आहे. कायमची भाकर आपली ही राहणार आहे गावातल्या गावात असणार आहे. आपल्याला कुठं बाहेर रूमचं भाडं द्यायचं नाही, काही नाही. गावातल्या गावात आपला जॉब आहे मित्रांनो, यासाठी 10,000 प्रश्न मिळणार आहेत. फोनपे, गुगल पे नंबर आपला 9325230840 आहे. मित्रांनो, ₹249 काहीच नाहीत. लवकरात लवकर पेमेंट करा आणि लवकरात लवकर PDF घेऊन टाका. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ही PDF तयार केली यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत. महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, इतिहास, चालू घडामोडी सगळे विषय असणार आहेत लवकरात लवकर PDF घेऊन टाकायची वेळ वाया घालवायचा नाही आता जे काही दिवस आहेत हे अभ्यासाचे दिवस आहेत एवढे 20 दिवस खाली मान घालून तुम्ही अभ्यास करा.
नक्कीच तुम्हाला बघा या ठिकाणी फायदा होईल. एक-एक मिनिटं व्हायला घालवू नका पहा. मिनिटा-मिनिटाचा उपयोग करा. रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा. कारण की जी काही शेवटची फाईट असते, म्हणजे जी काही शेवटचा वेळ असतो, हा वर्षभर अभ्यासाला भारी पडत असतो. त्यामुळे लवकरात लवकर योग्य दिशेने अभ्यास करा. असं नाही का तुम्ही माझेच पी-डी-एफ घ्या, तुम्ही कोणते पण पी-डी-एफ घ्या, परंतु अभ्यास करा पहा. नक्कीच फायदा आपला होणार आहे पहा. कारण की ही वेळ अशी आहे, की ही वेळ वाया घालून काही उपयोग होणार नाही. जास्त काही सांगत नाही पहा. 10,000 प्रश्न भेटतील ₹249 ला. ह्या नंबरला तुम्हाला फोनपे किंवा Google पे करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरला टाकायचा. गोदावरी सीमेवरून कोणती नदी वाहते? तर गोदावरी नदी. बीड जिल्ह्याचं हवामान कसं आहे? तर उष्ण आणि कोरडा हवामान आहे पहा. बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे पावसाचं प्रमाण कमी कमी होत जातं? तर पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी कमी होत जातं. बीड शहरामधील ऐतिहासिक विहिरीचं नाव काय आहे? तर खजाना विहीर. लक्षात ठेवा, खजाना विहीर. गोदावरी नदी बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातून वाहते? तर गेवराई, माजलगाव आणि परळी याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे मित्रांनो, जिल्ह्यामधील गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या आहेत? सिंदफणा, वान आणि सरस्वती याचं बरोबर उत्तर आहे पहा. मांजरा नदीचा उगम हा कोणत्या पर्वतरांगेमध्ये होतो? तर लक्षात ठेवा, हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांग. नेक्स्ट आहे मित्रांनो, मांजरा नदी ही कोणत्या तालुक्यात उगम पावते? तर पाटोदा. मांजरा नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या आहेत? तर बघा, केज, रेणा आणि लिंब आणि चौसाळा या नद्या आहेत पहा. नेक्स्ट मित्रांनो, सिंदफणा नदीचं उगमस्थान कोणतं आहे? तर पाटोदा तालुक्यामधील चिंचोली टेकडी. बीड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं धरण हे कोणत्या नदीवरती आहे? तर सिंदफणा नदीवरती पहा. बिंदुसारा नदी मित्रांनो कोणत्या तालुक्यामध्ये उगम पावते? तर मित्रांनो ही बीड तालुक्यामध्ये उगम पावते पहा. बीड जिल्ह्यामध्ये उगम पावून जिल्ह्यातच सिंदफणीस मिळणारी नदी कोणती आहे? तर कुंडलिका नदी पहा. बीड जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणतं आहे? तर ज्वारी मित्रांनो या ठिकाणी बीड जिल्ह्यातलं काय आहे पहा, प्रमुख पीक आहे पहा. बीड जिल्ह्यामध्ये महत्त्वाची नगदी पीक कोणतं आहे? तर कापूस नगदी पीक आहे. बीड जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून वाहणारी नदी कोणती आहे? तर मांजरा नदी पहा. बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या कृषी उत्पादनामध्ये अग्रेसर आहे? तर तेलबिया आणि भाजीपाला. बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रमुख राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? कल्याण, विशाखापट्टणम, सोलापूर, औरंगाबाद, धुळे. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, बीड जिल्ह्यातून जाणारे प्रमुख राज्यमार्ग कोणते? तर बघा, राष्ट्रीय महामार्ग 222 मार्गे कल्याणपासून मुरबाड मार्गे आळेफाटा आणि बेल्ले मार्गे अहिल्यानगर ते बीड पहा. बीड जिल्ह्यामध्ये औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर परळी वैजनाथ या ठिकाणी मित्रांनो औष्णिक विद्युत केंद्र आहे. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? ते अंबेजोगाई शहरामध्ये पहा. 19व्या शतकामध्ये बीड जिल्हा कोणाच्या अधिपत्याखाली होता? तर हैदराबादचा निजाम याचं बरोबर उत्तर आहे पहा. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असणाऱ्या जिल्ह्यामधील ठिकाणाचं नाव सांगा? तर परळी वैजनाथ. इसवी सन 1700 शतकामध्ये परळी वैजनाथ मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला होता? तर पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर यांनी केला होता पहा. माता योगेश्वरी देवीचं मंदिर कोणत्या शहरामध्ये आहे? तर अंबाजोगाई शहरामध्ये पहा. कंकालेश्वर मंदिर हे कोणत्या शहरात आहे? तर बीड शहरामध्ये मित्रांनो कंकालेश्वर मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. मराठी साहित्यामधील थोर कवी मुकुंदराज आणि दासोपंतांची समाधी कोणत्या शहरामध्ये आहे? ती अंबेजोगाई शहरामध्ये पहा. बीड शहरामधील जामा मशिदी कोणत्या राजाने बांधली आहे? तर मुघल राजा जहागीरने बांधलेली पहा. 10 ऑगस्ट 1763 रोजी बीड जिल्ह्या या ठिकाणी राक्षस भवन या ठिकाणी कोणत्या दोन शासनामध्ये लढाई झाली होती? तर पेशवा आणि निजाम. लक्षात ठेवा, पेशवा आणि निजाम यांच्यामध्ये काय झाली होती? 1763 रोजी बघा लढाई झाली होती. कुठं? राक्षस भवन या ठिकाणी. राक्षस भवन या ठिकाणी मित्रांनो कोणतं मंदिर प्रसिद्ध आहे? तर शनी मंदिर. मांजरसुंबा शहराजवळ कोणता धबधबा प्रसिद्ध आहे? तर कपिलधार धबधबा. कोणता आहे मित्रांनो? कपिलधार धबधबा. राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के भाग हा बीड जिल्ह्याने व्यापलेला आहे? तर 3.39% भाग हा व्यापलेला आहे पहा. सिंदफणा नदीवर काय प्रश्न आहे पहा. सिंदफणा नदीवर माजलगाव येथे कोणता प्रकल्प आहे? तर माजलगाव प्रकल्प आहे पहा. केज तालुक्यामध्ये मांजरा नदीवर कोणता प्रकल्प उभारण्यात आला? तर मांजरा प्रकल्प उभारण्यात आला पहा. मराठवाडा विकास महामंडळाच्या वतीने बीड येथे कोणता प्रकल्प राबवण्यात येत आहे? तर चर्म उद्योग प्रकल्प राबवण्यात येत आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, बीड या ठिकाणी चामड्यापासून तयार होणाऱ्या बुदल्याचं नाव काय आहे? तर छागल नाव आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, छागल हे नाव आहे पहा. बीड जिल्ह्यातील महत्त्वाचं बागायती पीक कोणतं आहे? तर ऊस आहे पहा. नेकनूर परिसरामध्ये आंबा फळाची प्रसिद्ध जात कोणती आहे? तर काला पहाड ही जात आहे पहा.
अंबेजोगाई परिसरामध्ये आंब्याची प्रसिद्ध जात कोणती? तर पेवंदी मित्रांनो. बीड जिल्ह्यामध्ये नायगाव या ठिकाणी कोणत्या पक्षासाठी राखीव अभयारण्य आहे? तर मोर मोर या पक्षासाठी काय पहा राखीव अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये मांजरी गावाजवळ बिंदुसरा नदीकाठी कोणता वन प्रकल्प साकारण्यात आला आहे? तर मित्रांनो शांतीवन याचं बरोबर उत्तर आहे पहा. बीड जिल्ह्यामधील सर्वात मोठं शहर कोणतं आहे? तर बीड शहर आहे पहा. निजामी अंमलामध्ये अंबाजोगाई या शहराचं नाव काय होतं? तर मोमिनाबाद हे नाव होतं पहा अंबाजोगाई शहराचं. दासोपंताची कोणती साहित्य रचना प्रसिद्ध आहे? तर बघा पासोडी प्रसिद्ध आहे पहा. स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाई विशेषत्वाने कोणत्या रोगाच्या उपचारासाठी प्रसिद्ध आहे? तर क्षयरोग, त्यालाच आपण टीबी म्हणतो पहा, लक्षात ठेवा टीबी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मांजरसुबा या ठिकाणी कोणतं तीर्थक्षेत्र आहे? तर श्री मन्नथ स्वामी महाराज यांचं तीर्थक्षेत्र आहे पहा. 1763च्या राक्षस भवनाच्या लढाईमध्ये कोणी कोणाचा पराभव केला? तर थोरल्या माधवराव पेशव्यांनी निजामाचा पराभव केला पहा. स्वामी रामानंद तीर्थ यांनी निजामशाही विरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्याची मुहूर्तमेढ कोणत्या शहरात रोवली? तर आंबेजोगाई या शहरामध्ये रोवली पहा. नेक्स्ट आहे पहा, पाटोदा तालुक्यामध्ये विंचरणा नदीवर प्रसिद्ध धबधब्याचं नाव काय आहे? तर सौताडा धबधबा. मित्रांनो हा कोणत्या नदीवरती? तर विंचरणा नदीवरती, लक्षात ठेवा विंचरणा नदी. पाटोदा तालुक्यामध्ये अमळनेर हे गाव कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर तांबे पितळेची भांडी तयार करणे. पाटोदा तालुक्यामध्ये थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे? तर बघा चिंचोली याचं योग्य उत्तर आहे पहा. बीड तालुक्यामधील 9 गणेश मूर्ती असलेलं एकमेव मंदिर कोणतं आहे? तर नवगण राजुरी हे आहे. बीड जिल्ह्यामध्ये सरासरी पर्जन्याचं प्रमाण किती आहे? तर 666 मिलीमीटर आहे पहा. बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये सुप्रसिद्ध दर्गाचं नाव काय आहे? तर हजरत शाह बुखारी. खोलेश्वराचं प्राचीन मंदिर कोणत्या शहरामध्ये आहे? तर हे आंबेजोगाई शहरामध्ये पहा. बीड शहरामधील कोणत्या भागामध्ये जटायू मंदिर अस्तित्वात पाहावयास मिळतं? तर पेठ बीड याचं बरोबर उत्तर आहे पहा. बीड जिल्ह्यामधून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? तर धुळे ते सोलापूर. खजाना बावडी बीड शहरातील प्रसिद्ध वीर कुणी बांधली? तर निजामशहाचा सरदार सलवात खान. बीड जिल्ह्यातील बालाघाट डोंगर रांगामध्ये कोणती आदिवासी जमात वास्तव्याला आहे? तर त्या ठिकाणी मित्रांनो लमाण ही जमात आपल्याला पाहायला मिळते. बीड जिल्ह्यामध्ये पोलीस मुख्यालय कोणत्या शहरामध्ये? तर बीडमध्येच आहेत पहा. प्रशासकीय सोयीच्या दृष्टिकोनामधून बीड जिल्ह्याचे किती महसूल विभाग पाडण्यात आलेले आहेत? बीड आणि अंबेजोगाई असे 2 महसूल विभाग पाडण्यात आलेले आहेत पहा. बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत? तर 11 बघा. आष्टी, पाटोदा, शिरूर, कासार, गेवराई, माजलगाव, वडवणी, धारूर, केज, अंबेजोगाई, परळी, वैजनाथ. सिंदफणा आणि गोदावरी या नदीच्या संगमाचं ठिकाण कोणतं आहे? तर मंजरथ हे आहे पहा. कपिलधार या ठिकाणी कोणत्या मुलींनी उग्र तपश्चर्या केली आहे? कपिल मुनींनी केलेली आहे पहा. मोरेश्वर गणपतीचं मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर गंगा मासला या ठिकाणी पहा. बीड जिल्ह्यामधील कोणत्या ठिकाणास दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं? तर मंजरथ याला ओळखलं जातं पहा. गोदावरी नदीने बीड जिल्ह्याच्या कोणत्या जिल्ह्याच्या सीमा निश्चित केल्या आहेत? तर छत्रपती संभाजीनगर बीड, छत्रपती संभाजीनगर बीड, जालना बीड आणि परभणी बीड. समजलं? गोदावरी नदी बीड जिल्ह्यातील वाहण्याची दिशा कोणती आहे? तर वायव्येकडून आग्नेयेकडे मित्रांनो गोदावरी नदीची वाहण्याची दिशा आपल्याला पाहायला मिळते. गोदावरी नदी मित्रांनो बीड जिल्ह्यामधील कोणकोणत्या तालुक्यातून वाहते? तर गेवराई, माजलगाव, परळी, वैजनाथ. बीड जिल्ह्यामधील सर्वात मोठं बीड जिल्ह्यामधील मित्रांनो सर्वात मोठं धरण कोणत्या नदीवरती आहे? तर सिंदफणा नदीवरती मित्रांनो. बीड जिल्ह्यामध्ये एकूण लागवडीखालील क्षेत्र किती हेक्टर आहे? तर 7,38,897 हेक्टर आहे पहा. बीड जिल्ह्यामध्ये एकूण लोहमार्गाची लांबी किती आहे? तर 47.86. वेद आणि पुराणामधील बीड जिल्ह्याचा उल्लेख काय म्हणून केलेला आहे? तर अस्माक म्हणून केलेला आहे पहा. बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती ग्रामपंचायती आहेत? तर 1020 आहेत पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे? तर 25.85 लक्ष इतकी आहे पहा. समजलं? 2011च्या जनगणनेनुसार मित्रांनो बीड जिल्ह्यामधील माणसं म्हणजे गडी माणसाची संख्या किती होती? तर बघा 13,49,106. आणि मित्रांनो 2011च्या जनगणनेनुसार एकूण स्त्रियांची संख्या तर बघा 12,35,943 इतकी होती पहा. समजलं? 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्यामध्ये नागरी क्षेत्र किती होतं? तर 40.25 चौ किलोमीटर होतं पहा.
समजलं? बीड जिल्ह्यामध्ये एकूण ग्रामीण क्षेत्र किती आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा 10,652 ग्रामीण क्षेत्र आहे पहा. मांजरा धरणाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता किती आहे? तर 2.6 अब्ज घनमीटर इतकी पहा. माजलगाव धरणाची पाणी साठवण क्षमता किती आहे? तर 524 दशलक्ष घनमीटर आहे पहा. शनी पुराणामध्ये बीडचा उल्लेख काय म्हणून आलेला आहे? तर ताम्रलिंगचूर म्हणून आलेला आहे पहा. यादव कालखंडामध्ये जो काही बीडचा प्रदेश आहे मित्रांनो, तो कोणत्या नावाने ओळखला जात होता? तर चंपावती प्रदेश. कधी? यादव कालखंडामध्ये. कोणत्या शब्दाचा अपभ्रंश होऊन त्यापासून बीड हा शब्द तयार झाला? तर मित्रांनो हा फारसी शब्द आहे पहा. कोणत्या वर्षी मोमिनाबादचं नाव बदलून अंबेजोगाई करण्यात आलं होतं? तर 1962 मध्ये मित्रांनो. कधी? 1962 मध्ये. कोणत्या जिल्ह्याला प्राचीन मराठी कवीचा जिल्हा असं संबोधण्यात आलेलं आहे? तर बीड जिल्ह्याला असं संबोधण्यात आलेलं आहे मित्रांनो. लक्षात ठेवा बीड. बीड जिल्हा परिषदेची स्थापना केव्हा झाली? तर 1962 मध्ये मित्रांनो ही झाली पहा. बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या वर्षी राष्ट्रीय खो खो स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं? तर 2002 मध्ये करण्यात आलं होतं पहा. बीडमध्ये कोणत्या वर्षी मोबाईल सेवेचा प्रारंभ झाला? तर 2004. बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक क्षेत्र कोणत्या मृदेने व्यापलेलं आहे? रेगूर मृदा, याला काळी कापसाची मृदा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त सिंचन क्षेत्र खाली आहे? तर गेवराई तालुक्यामध्ये मित्रांनो सर्वात जास्त सिंचनाखाली क्षेत्र आहे पहा. कोणत्या तालुक्यामध्ये सर्वात कमी जलसिंचन आहे? सर्वात कमी कुठं आहे? तर वडवणी मित्रांनो. माजलगाव धरणाची उंची किती आहे? तर 31 मीटर आहे पहा. मांजरा धरण हे कोणत्या तालुक्यामध्ये येतं? तर केजमध्ये येतं पहा. मांजरा धरणाची उंची किती आहे? तर 25.5 मीटर इतकी उंची पहा. बीड तालुक्यामध्ये कोणतं धरण आहे मित्रांनो? तर बिंदुसारा बीडमध्ये पहा. श्री क्षेत्र चाकरवाडी या ठिकाणी कोणत्या महापुरुषाची समाधी आहे? तर मित्रांनो संत ज्ञानेश्वर माऊली. समजलं? परळी या ठिकाणामध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी कितवं ज्योतिर्लिंग मानण्यात येत आहे? तर परळीमध्ये मित्रांनो हे 5वं ज्योतिर्लिंग या ठिकाणी मानण्यात येतं पहा. कपिलधार या ठिकाणामध्ये श्री मन्मथ स्वामी महाराज यांची कोणती साहित्य रचना प्रसिद्ध आहे? तर अष्टांग चरण. लक्षात ठेवा अष्टांग चरण आहे. थोर संत बंकट स्वामी महाराजांचं मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर नेकनूर तालुका केज. लक्षात ठेवायचे पहा. पर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर आता बघा लगेच फोनपेमध्ये जा आणि ₹249 या नंबरला तुम्ही पेमेंट करा. लगेच त्याचा स्क्रीनशॉट या नंबरला पाठवून द्या. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पाठवून देईल. कारण की वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी PDF खूप महत्त्वाचे आहेत पहा. आत्ता झालेले जे काही पोलीस पाटलाचे पेपर आहेत बघा, आता जिल्ह्यामध्ये झालेले त्यामध्ये बरेच प्रश्न आपल्या PDF मधून आले होते. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो तुम्हाला काय करायचे आहे PDF घ्यायचे आहेत. वेळ वाया घालू नका मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्या हातामध्ये पस्तावा राहील. जास्त काही सांगत नाही. फोनपेमध्ये लवकर जा. लवकरात लवकर का तुम्हाला एका वर्षाच्या चालू घडामोडी त्याचसोबत बघा जे काही महत्त्वाचे विषय आहेत पहा. आपलं विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, डिटेल बघा या ठिकाणी PDF मिळणार आहेत पहा. रोज 1000 जर टार्गेट ठेवलं तर 10 दिवसामध्ये बघा या ठिकाणी आपल्या सगळं वाचून होतील. तुम्ही जास्तच वाचणार पहा आणि 10 दिवसा म्हणजे आपल्याकडे कमी वेळ आहे पहा. कमी वेळेमध्ये कमीत कमी बघा 2-3 वेळेस जरी रिव्हिजन झाली तर चांगला स्कोर आपला येऊ शकतो आणि फायनल लिस्टला आपलं तुमचं ड्रीम कंप्लीट होऊ शकतं पहा. आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब आहे बघा, ही संधी सोडू नका. कारण की वारंवार अशी संधी येत नसते पहा. बरोबर आहे की नाही? त्यामुळे या संधीचं सोनं करा. गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगलं मानधन सुद्धा मिळणार आहे पहा. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर पेमेंट करा. ₹249 आपले कुठेही खर्च होतात. 9325230840 हा नंबर आहे. यावर तुम्ही नक्की या ठिकाणी पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच सगळ्या PDF पाठवून देईल. त्यासोबत जो काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp ग्रुप टाकलेला आहे पहा लिंक, तो सुद्धा तुम्ही जॉइन करून घ्या.